सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ मॅटर लर्न करणार आहोत। तर यामध्ये आतापर्यंत आपण दोन प्रकारचं क्लासिफिकेशन पाहिलं, बरोबर। तर त्यामध्ये पहिलं जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं ते कशावर आधारित होतं? फिजिकल स्टेट, बरोबर। की सबस्टन्सेस जे आहेत, तर मी तुम्हाला एकदा रिवाइज करून देतो की जे सबस्टन्स असतात तर यांची फिजिकल स्टेट काय आहे, किंवा आपण त्याला म्हणतो मॅटर। तर टाइप्स ऑफ मॅटर मध्ये आपण तीन टाइप पाहिले होते। तर ते तीन टाइप कोणते होते? एक होता सॉलिड, दुसरा आहे लिक्विड आणि तिसरा आहे गॅसियस फेज किंवा गॅस म्हणू त्याला आपण। तर हे आपला पहिला क्रायटेरिया होता क्लासिफिकेशनचा। दुसरा क्रायटेरिया जो आपला क्लासिफिकेशनचा होता तर तो होता कशावर आधारित? की त्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट कसं आहे। तर त्यावर आधारित आपण मॅटरचं तीन गटामध्ये वर्गीकरण पाहिलं होतं। तर हे तीन गट कोणते होते? पहिला होता इलेमेंट, दुसरा होता कंपाऊंड आणि तिसरं होतं मिक्सचर, बरोबर। हे आपण आपल्या सेकंड लेक्चर मध्ये लर्न केलं होतं। आता आज आपल्याला हे जे इलेमेंट्स आहे याचं क्लासिफिकेशन लर्न करायचं होतं, मात्र यासाठी आपल्याकडे एक सेपरेट चॅप्टर आहे। लक्षात आलं का? जसं की मी तुम्हाला फक्त तोंड करून देतो की हे जे इलेमेंट्स आहेत ना, या इलेमेंटचं क्लासिफिकेशन सुद्धा तीन गटामध्ये होत असतं। जसं की यामध्ये जो पहिला गट आहे तो असतो मेटल, ज्यांना आपण काय म्हणतो? धातू, बरोबर। आणि धातूंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये काय असते? हार्डनेस, चपाकी, लस्टर असतं, बरोबर का? त्याचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हाय असतो, बरोबर। हार्डनेस, त्यानंतर साऊंड प्रोड्यूस करणे, बरोबर। नादमयता म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? सोनोरस प्रॉपर्टी। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅलिबिलिटी, डक्टिलिटी, ज्याला तुम्ही वर्धनीयता, तन्यता म्हणता, हे सगळे गुणधर्म आपण अभ्यास करावं। हे काळामध्ये असतात मेटलमध्ये। दुसरं जर पाहिलं आपण तर ते असतं नॉन मेटल, ज्यांना आपण अधातू म्हणतो, बरोबर। आणि अधातूंची वैशिष्ट्य म्हणजे काय? की धातूंचे विरुद्ध गुणधर्म, बरोबर, की ज्यांचा बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट है ना, द्रवनांक, उत्कलनांक कमी असतो। सामान्य तापमानाला जे द्रव आणि वायुरूप अवस्थेमध्ये असतात, जे कठीण नसतात, त्यांना आपण काय म्हणतो? नॉन मेटल्स। ठीक आहे, डीप मध्ये आपण नंतर बघणार आहोत। आणि तिसरा गट आहे मेटॅलॉइड्स। आता मेटॅलॉइड्स म्हणजे काय? धातू सदृश्य, त्याला दुसरं नाव काय आहे? सेमी मेटल। काय आहे? सेमी मेटल। आता काही एक्झाम्पल जर सांगायचीच असेल तर पहा, सोडियम असेल, फेरस असेल, मॅग्नेशियम, आयर्न, ओके। फेरस म्हणजे आयर्न, सॉरी। हे सर्वच्या सर्व काय असतात? मेटल्स। नॉन मेटल्स मध्ये कोण आहे? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर, हे असतात। आणि मेटॅलॉइड्स मध्ये जर्मेनियम, सिलिकॉन, आर्सेनिक, हे सर्वच्या सर्व काय आहेत? मेटॅलॉइड्स। मेटॅलॉइड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म असतात, ठीक आहे। तर याची फक्त आपण इंट्रोडक्शन पाहिलं। आपल्याला हे पुढे आपल्याला डीप मध्ये बघायचं आहे। मेटल अँड नॉन मेटल आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे। आता आजच्या लेक्चर मध्ये आपण हे जे कंपाऊंड्स आहेत, मॅटरचा दुसरा टाइप, याला आपल्याला याचे टाइप्स डीप मध्ये लर्न करायचे। आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कशाचे टाइप बघणार आहे? मिक्सचरचे। आता कंपाऊंड बाबतीत जर बोलायचं असेल तर लक्षात घ्या की टाइप्स ऑफ कंपाऊंड हे तीन पद्धतीचे आहेत। एक आहे ऑर्गेनिक कंपाऊंड्स, ज्यांना आपण कार्बन कंपाऊंड सुद्धा म्हणतो। दुसरा आहे इनऑर्गेनिक कंपाऊंड्स आणि तिसरा आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड।
तर असे हे 3 टाइप्स. आता पहिल्यांदा आपण ऑर्गेनिक कंपाऊंड्स किंवा कार्बन कंपाऊंड्स बद्दल बोलू. आता काय होतं की सजीव वनस्पती असो का प्राणी असो, तर आपण या अगोदर एक कार्बन डेटिंग मेथड पाहिली किंवा मी तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन करून देतो की कार्बन डेटिंग मेथड काय असते की कोणताही जीवाश्म कितीही जुना असेल तर त्याचं वय काढण्याची जी पद्धत आहे, त्याचं वय काढण्याची जी पद्धत असते त्याला म्हणतो आपण कार्बन डेटिंग मेथड. म्हणजे वनस्पती आणि प्राणी हे नष्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यामधलं कार्बन पूर्णपणे नष्ट होतं का? नाही. तर 2 प्रकारचे कार्बन असतात, कार्बन 14 आणि कार्बन 12. या दोघांच्या गुणोत्तरवरून त्याचं हाफ लाईफ काढलं जातं. म्हणजे की एखादा जीवाश्म किती जुना आहे, तर ही विलाट लिपीनं शोधलेली पद्धत आहे. तर असं गृहीत केलं जायचं की ऑर्गेनिक कंपाऊंड हे जे आहे हे सजीवांपासूनच तयार होतात असं सुरुवातीला मानलं जायचं. परंतु एक शास्त्रज्ञ आहे ज्यांचं नाव आहे होलर. तर या शास्त्रज्ञांचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी 2 इनऑर्गेनिक कंपाऊंड घेतले. एक आहे अमोनियम सायनेट ज्याचा फॉर्म्युला आहे NH4OCl आणि दुसरा आहे अमोनियम क्लोराईड NH4Cl. आता हे दोन्ही कसे आहेत? इनऑर्गेनिक आहेत. आता हे इनऑर्गेनिक सबस्टन्सनं कोणाचं फॉर्मेशन केलं? युरिया या ऑर्गेनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन केलं. आता हा जो ऑर्गेनिक कंपाऊंड युरिया आहे ज्याचा फॉर्म्युला मी इथे लिहिला CH4N2O. तर मला सांगा आता हा सजीवापासून तयार केला का? नाही. तर होलरनं हा जो युरिया तयार केला हा कृत्रिमरित्या तयार केला. त्याला आपण म्हणू आर्टिफिशियल सिंथेसिस. काय म्हणू त्याला आपण? आर्टिफिशियली सिंथेसिस. म्हणजे याचा अर्थ वैज्ञानिक जगाला कळालं की हे जे कार्बन कंपाऊंड किंवा ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहेत हे फक्त सजीवापासूनच तयार होतात का? नाही. तर हे जे घटक निर्जीव आहेत, इनऑर्गेनिक जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यापासून सुद्धा आपण ऑर्गेनिक कंपाऊंड तयार करू शकतो. आणि यानंतर मग ऑर्गेनिक कंपाऊंडची काय बदलते? व्याख्या बदलते. मग त्याची व्याख्या काय करता येईल? ऑन स्ट्रॉंगली हिटिंग इन एअर कंबाईन विथ ऑक्सिजन. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य ऑर्गेनिक कंपाऊंडचं असं आहे की त्यांना जर आपण हवेत जाळलं, तुम्हाला माहिती आहे हवेत ज्वलनासाठी मदत करणार कोण असतो? ऑक्सिजन. तर ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जर त्याला आपण बर्न केलं तर त्याचं कम्प्लीट कंब्युशन होतं, म्हणजे पूर्णपणे ज्वलन होतं. उदाहरणार्थ आपण वाहनांसाठी पेट्रोल वापरतो, बरोबर? तर मला सांगा पेट्रोल 1 लिटर टाकलं, आपण काही किलोमीटर गाडी चालल्यानंतर पेट्रोल पूर्णपणे संपलं, त्याच्यानंतर काही शिल्लक घटक राहिला का? त्या पेट्रोल मधून लाईट प्रमाणात थोडासा धूर वगैरे निघत असेल. आता मॉडर्न व्हेकल जर पाहिलं आपण तर BS6 वगैरे त्यांच्यामध्ये पेट्रोल पासून कमीत कमी प्रमाणात काय होतं? पोल्युशन होत असतं. परंतु शिल्लक काही घटक राहतं का? नाही राहत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्यांचं पूर्णपणे ज्वलन होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये त्यांना काय म्हणायचं आपण? ऑर्गेनिक कंपाऊंड्स. किंवा आणखी एक व्याख्यामध्ये ऍड करता येईल फॉर्म ब्लॅक कार्बन ऑन इनकम्प्लीट कंब्युशन. म्हणजे जर त्यांचं आपण अपूर्ण ज्वलन केलं, म्हणजे पूर्णपणे ऑक्सिजन जर त्यांना आपण दिला नाही, अपूर्ण ज्वलन जर केलं तर अपूर्ण ज्वलनाने काळ्या रंगाचा काय तयार होतो? कार्बन तयार होतो. तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं आपण? ऑर्गेनिक कंपाऊंड. म्हणजे ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये तुम्ही काय करणार? 3 गोष्टी लक्षात ठेवणार. एक, जनरली हे एनिमल्स आणि प्लांट्सचे ओरिजिन असतात. दुसरं, स्ट्रॉंग हीट केल्यावर ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये त्यांचं कम्प्लीट कंब्युशन म्हणजे पूर्णपणे ज्वलन होतं. इनकम्प्लीट कंब्युशन म्हणजे अपूर्ण ज्वलन झालं तर काळ्या रंगाचा काय तयार करतात? ते कार्बन तयार करतात. आता जेव्हा आपण एक्झाम्पल संदर्भात बोलू तर एक्झाम्पल मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं, पहिलं एक्झाम्पल आहे कार्बोहायड्रेट्स. कुठं पाहिलं बघा आपण कार्बोहायड्रेट्सला?
फोटोसिंथेसिसचा आहे का प्रोडक्ट? फोटोसिंथेसिसची रिॲक्शन मी तुम्हाला आठवण करून देतो. फोटोसिंथेसिसची रिॲक्शन होती आपली CO2 प्लस H2O इम्प्लाइज कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. आता हे क्लोरोफिल कुठं असतं? क्लोरोप्लास्ट मध्ये. तर यांच्या प्रेझेन्स मध्ये C6H12O6 आणि कोणता गॅस रिलीज होतो? ऑक्सिजन. हा होता पहा ग्लुकोज. आणि याच ग्लुकोजला आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स. काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स. तर हा कार्बोहायड्रेट्स कोण तयार करायले बरं? वनस्पती तयार करायले. त्याच्यामध्ये कार्बनचा समावेश आहे. फॉर्म्युला पाहिला C6H12O6. म्हणून हे कार्बोहायड्रेट्स हा कोणता कंपाऊंड असेल? ऑर्गेनिक कंपाऊंड. त्यानंतर आहे प्रोटीन्स जे अमायनो ऍसिड पासून बनतात. त्यानंतर आहे हायड्रोकार्बन जे मी तुम्हाला म्हणलो ना, पेट्रोल, डिझेल, केरोसिन जेवढे काही पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन्स. त्यानंतर कॉम्फोर, कापूर असेल, शुगर, ग्लुकोज, युरिया हे सर्वच्या सर्व जे सबस्टन्स आहे. युरिया आपण पाहिला आहे की नाही? होलर या वैज्ञानिकांनी तयार केला होता आर्टिफिशियली. या सर्वांना आपण काय म्हणायचं? ऑर्गेनिक कंपाऊंड्स. त्यानंतर सेकंड टाइप आहे इनऑर्गेनिक कंपाऊंड्स. त्यांचं वैशिष्ट्य आहे डिकंपोज ऑन स्ट्रॉंग हिटिंग बट लिव्ह रेसिड्यू. म्हणजे यांचं आपण पूर्णपणे जर ज्वलन केलं तर यांचं काय होतं? डिकंपोजिशन. डिकंपोजिशन म्हणजे काय बरं? डिकंपोजिशन म्हणजे काय की एका रिएक्टंट पासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट जर तयार होत असतील तर त्याला काय म्हणायचं? डिकंपोजिशन. मराठीमध्ये त्याला आपण विघटन म्हणतो. काय म्हणतो? विघटन. बरोबर. सॉरी, डिकंपोजिशन. तर ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक सिंगल रिएक्टंट आहे ए आणि त्यापासून 2 प्रोडक्ट तयार व्हायले B+C. तर डेफिनेटली ही रिएक्शन कोणती रिएक्शन आहे? डिकंपोजिशन रिएक्शन. क्लिअर. आता ओव्हरऑल इनऑर्गेनिक कंपाऊंड्सला आपण कसं डिफाइन करणार? मग त्यांना जर आपण उष्णता दिली तर त्यांचं काय होतं? डिकंपोजिशन होतं. आणि रेसिड्यू म्हणजे काही ना काही घटक यांच्यामध्ये शिल्लक राहतो. याचा अर्थ यांचं पूर्णपणे ज्वलन होत नाही. मग ते कोणते आहे? पहिला आहे कॉमन सॉल्ट, मीठ. कॉमन सॉल्टचा फॉर्म्युला काय आहे सांगा? कॉमन सॉल्टचा फॉर्म्युला NaCl, सोडियम क्लोराईड. त्यानंतर सोडा असेल, रस्ट म्हणजे लोखंड गंजतं पहा, ते असतं आयर्न ऑक्साइड. आणि डॉट N टाइम्स त्याच्या X टाइम त्याच्यामध्ये थोडस वॉटर पण असतं. हे तुम्ही पुढे शिकणार आहे. ऍक्च्युअली याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतात. सध्या रसचा फॉर्म्युला तुम्ही Fe2O3 एवढं जरी लक्षात ठेवलं. सॉरी, C इथं चुकून झालं. काय लक्षात ठेवा फॉर्म्युला तुम्ही? Fe2O3. ब्ल्यू हायड्रोल जे आहे त्याचा फॉर्म्युला आहे पहा कॉपर सल्फेट CuSO4. हा आहे ब्ल्यू विट्रिऑल. आणि लाइमस्टोनचा फॉर्म्युला आहे पहा कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. हे सर्वच्या सर्व कशाचे एक्झाम्पल आहेत? इनऑर्गेनिक कंपाऊंड्स. आता मुळात कंपाऊंडचे 2 टाइप आहे, ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक. परंतु काही असे पण कंपाऊंड्स आहेत की जे अनेक ऍटमचे बनलेले आहेत पण यांच्या सेंटरमध्ये एक स्पेशल मेटल ऍटम असतो. म्हणजे गुंतागुंतीचं स्ट्रक्चर आहे. सिंपल स्ट्रक्चर आहे का? गुंतागुंतीचं असेल त्याला काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणतो. मग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मध्ये काय व्हायला की एखादा धातू असेल, तो धातू सेंटरला असेल आणि अदर बरेचसे ऍटम्स हे त्याच्या सराउंडिंग मध्ये जर असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? कॉम्प्लेक्स कंपाऊंड. फॉर्म बाय मेनी ऍटम्स म्हणजे अनेक ऍटम पासून तयार होतात. सेंटर ऑफ दिस स्ट्रक्चर मेटल ऍटम्स. मात्र यांच्या सेंटरला कोणता ना कोणता एक धातू असतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय माहितीये का? की आपल्या शरीरामध्ये
ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कोण करतो? हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन तांबड्या रंगाचं का दिसतं? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? लोह. कारण स्वतः हिमोग्लोबिनला आपण लोहयुक्त प्रथिन म्हणतो. लोह म्हणजे कोण? आयर्न. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? लॅटिन मध्ये फेरस, है ना. तर लक्षात घ्या, फॉर्म बाय मेनी ऍटम्स आणि सेंटरला असतो मेटल. जसं की आता आपण फोटोसिंथेसिस मध्ये क्लोरोफिल पाहिला, कॅटलिस्ट पाहिला ना, पिगमेंट. तर त्याच्यामध्ये कोणता मेटल प्रेझेंट असतो सेंटरला? मॅग्नेशियम. कोणता असतो? मॅग्नेशियम. त्यानंतर ब्लड मध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये सेंटरला प्रेझेंट असणारा ऍटम कोण आहे? आयर्न, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? फेरस, ज्याला मराठीमध्ये आपण लोह म्हणतो. आणि तिसरा आहे सायनोकोबालामाइन. सायनोकोबालामाइन म्हणजे व्हिटॅमिन B12. आणि व्हिटॅमिन B12 च्या सेंटरला प्रेझेंट असणारा मेटलचा ऍटम कोणता आहे? कोबाल्ट. कोणता आहे? कोबाल्ट. NMS ला असेच प्रश्न येतात पहा. लास्ट इयरला काय विचारलं? ब्ल्यू व्हिट्रिऑलचा फॉर्म्युला काय होता? फॉर्म्युला CuSO4. इथे लक्षात. त्याच्यानंतर हे पण मॅक्झिमम चान्सेस असतात पहा की क्लोरोफिल मध्ये कोणतं मूलद्रव्य असतं सेंटरला? कोणतं आहे? मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू आहे? आयर्न. आणि सायनोकोबालामाइन अर्थातच व्हिटॅमिन B12 यामध्ये कोण प्रेझेंट आहे? कोबाल्ट. तर हे झालं टाइप्स ऑफ कंपाऊंड. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ मिक्सचर संदर्भात डिस्कस करू.